आपल्यासोबत वडाळ्याचे आमदार कालिदास कोळंबकर साहेब आहेत। सर काय सांगाल, गोविंदांमध्ये एकूण जल्लोष जो दिसतोय, काय वाटते, कशी प्रतिक्रिया आहे? हे संपूर्ण वातावरण पाहिल्यानंतर आणि गोविंदा अनेक वर्ष मी ह्या सदाकांड धवन मैदानमध्ये करतोय आणि माझा स्प्रिंग मिलचा गणपती स्प्रिंग मिलच्या मंडळाच्या नावाच्या माध्यमातून हा गोविंदा उत्सव मी करतोय आणि अत्यंत उत्साहाने हा गोविंदा माझ्या सदाकांड धवन मैदानमध्ये होतोय। सगळे राजकीय पुढारी येतात, देवेंद्रजी नेहमीच येत असतात आणि नेहमी माझ्या नायगावच्या जनतेला शुभेच्छा देऊन जातात। सर खरं तर आपले आणि आता फडणवीस साहेब इथे येऊन गेलेत, त्यांनी काय शुभेच्छा दिल्यात आणि आगामी काळाबद्दल काय त्यांनी वक्तव्य केलं, तुमच्यासोबत काय? बघा, मी ह्या राजकारणात काय नवीन नाही आहे। हा एकूण नाही म्हणतो 40 वर्ष माझी ही आता 9वी टर्म होणार आहे। त्याच्यामुळे त्यांच्या मुखातून जे शब्द निघाले पाहिजे होतं किंवा शब्द येत होते त्याचा अर्थ मला समजत होता आणि ते नेहमीच मला इथे येऊन शुभेच्छा देऊन जातात, एवढं मी तुम्हाला सांगतो। तुमच्या नावावर तुम्ही 8 वेळा आमदार राहिलात, आता एक नवीन रेकॉर्ड तयार होणार, काय सांगणार? बघा, एक तुम्हाला सांगतो, एवढंच सांगतो की माझी 9वी टर्म ही मी इजी करतो आहे आणि चांगल्या मताने मी निवडून ह्या मतदारसंघातून येतो आहे, कारण माझी दोन्ही मुलं राजकारणात येणार नाही आहेत। म्हणून मी 9वी टर्म हे करून गिनीज बुकात जायची माझी ॲम्बिशन आहे, महत्त्वाची माझी इच्छा आहे, ती मी पूर्ण करून घेणार। एकूण नियोजन आणि गोविंदाच्या सुरक्षेबद्दल काय काय काळजी बाळगण्यात आलेली आहे? गोविंदांच्या सुरक्षेबद्दल आणि एकूण नियोजनाबद्दल काय काय काळजी बाळगण्यात? एक तुम्हाला सांगतो की गव्हर्नमेंट कुठे कुठे पाहणार, होम डिपार्टमेंट कुठे कुठे पाहणार, ती पण माणसंच आहेत आणि त्यांच्या पद्धतीने ते कायदा सुव्यवस्था व्यवस्थित सांभाळतात। माझ्या इथे काही नाही, माझ्या इथे तुम्हाला सांगतो 10 वाजेपर्यंत 2 मिनटं पुढे नाही, 2 मिनटं मागे नाही, गोविंदा बंद होतो। आम्ही कायदे निर्माण आम्हीच करणार आहे, कायदे पाळणारे सुद्धा आम्हीच आहोत। सरकारनं लाडकी बहीण योजना आणलेली आहे, विरोधक त्याच्यावर टीका करतात की बहिणीला 1,500 रुपयामध्ये खरेदी। एक तुम्हाला सांगू का, हे विरोधकांचे धंदेच आहेत। कोणताही सत्ताधारी पक्ष असू दे, तो काम करत असताना त्याला कधी हे विरोधक सपोर्ट देणार नाही आणि ज्या दिवशी सपोर्ट देतील त्यावेळी त्यांच्या पाठीमागची माणसं दिसणार नाही। मग त्यांना विरोधही केला पाहिजे त्या जनतेसाठी आणि हा विरोधी पक्षाचं हे कामच आहे। चांगल्या कामाला कधी चांगलं बोलणार नाही। काही अशी ठराविक माणसं आहेत, पण विरोधकांचा हाच धंदा आहे की विरोध करणं हा त्यांचा एक पेशा आहे। हे तिला जग जाहीर माहिती आहे, कशाला नाव घेऊन मी त्यांना मोठं करू, ह्या मताचा मी आहे। त्यांना नावं घेऊन मी मोठं का, मी अनुभवी बॅट्समन आहे, त्याच्यामुळे मी नावं घेत नाही। तर एकूण जे मालवणमध्ये शिवरायांचा पुतळा एक दुर्गत घटना घडली तिथं, त्यावरून विरोधक टीका करतायत की तिथं वारस तेवढं जोरात आलेलं नाही। एक तुम्हाला सांगतो, महाराजांच्या बाबतीमध्ये सर्वांना माया आहे। हे महाराष्ट्र महाराजांवरती किती प्रेम करते हे जग जाहीर आहे, परंतु जे झालं आहे तो दुर्दैवी प्रसंग आहे। हा प्रसंग आला नाही पाहिजे होता, पण का झालं, कसं झालं, कशा पद्धतीने झालं काय समजत नाही आहे। अजून पाहिजे ते पोलीस रिपोर्ट येत नाही आहेत आणि एखाद्या काही अशा गोष्टी काही असतील तर पोलीसच्या माध्यमातून आपलं जो येतील रिपोर्ट काय आहेत ते। आता त्या दिवशी जो प्रसंग आला बदलापूरचा, बाहेरून माणसं आणली, ट्रक भरून बाहेरून माणसं, का शासनाला बदनाम करण्यासाठी। हे धंदे तर आम्ही लोकांनी केले नाही। आणि वाईट का वाटते, ज्यांनी जनमतामध्ये कधी निवडून न आले, जनमतामध्ये कधी ताकदीनिशी कोणाचे डिपॉझिट जप्त करून निवडून न आले, असेच जास्त बोलत असतात।
आधी जनमतामध्ये निवडून या आणि नंतर जनतेवर टीका करा. तर खरं तर माझी 9वी टर्म ही गिनीज बुकचा रेकॉर्ड असेल असं वडाळ्याचे आमदार कालिदास कोळंबकर यांनी सांगितलं आहे आणि फडणवीसांनी जो इशारा दिला आहे तो मी समजलेला आहे असं पण बोलले. आणि कुठंतरी महाविकास आघाडीच्या नेत्यांना सुद्धा जे जनमतातून येत नाही ते सरकारवर टीका करतात अशी प्रतिक्रिया दिलेली आहे. कॅमेरा पर्सन रोहन गायकवाड सोबत अजय धंजे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.